उल्हासनगरच्या आर्थिक विकासात सिंधी बांधवांचा, मराठी बांधवांचा मोठा सिंहाचा वाटा. शिंदे समाज व्यापारी आहे, व्यापाराची चांगली जाण त्याला आहे आणि निर्वासित म्हणून आलेला सिंधी बांधवांनी उल्हासनगरचा लौकिक वाढवला. इथला मराठी माणूस आणि सिंधी माणूस एकत्र आला, एक दिलाने काम करू लागला. अभी पहले मेरे को किसने कहा था यहाँ पर भाई साहब, मनोज भाई ने कहा था कि इतने साल शिवसेना और कलानी परिवार एक साथ नहीं आ रहे थे. लेकिन मैं ये कहूँगा, हमारा मुद्दा, हमारा एजेंडा है डेवलपमेंट. डेवलपमेंट, ये उल्हासनगर का डेवलपमेंट करना चाहते हैं, विकास करना चाहते हैं. विकासाचा आपला अजेंडा आहे आणि म्हणून विकासाच्या अजेंड्यावर कलानी परिवार पण आलाय, साई पार्टी पण, जीवन विज्ञानी पण आले, RPI पण आले, PRP पण आले, सगळे आले. शिवसेना सत्ता आणि खुर्चीसाठी लढाई करत नाही. शिवसेना डेवलपमेंट, शिवसेना एजेंडा डेवलपमेंट है, कुर्सी नहीं है. और इसीलिए मैं कहना चाहता हूं कि आज यहाँ पर जैसे उल्लासनगर में निर्वासित सिंधी भाई बहनें और मराठी भाई और बहनें, इन्होंने उल्लासनगर का मान सम्मान बढ़ाया है. मराठी में कहते हैं दुधात साखर विरघळावी, दूध में शक्कर. तसा इथला सिंधी समाज आणि मराठी समाज एकमेकांमध्ये मिसळून गेलेला आहे. डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स.